मिसेस कोडुस्कर ब्लॉग्समध्ये मी गौरी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे धरमरायांच्या बीजा, धरमरायांची फुरमळ, म्हणजेच आमच्या इकडं बीजा साजऱ्या केल्या जातात। तुमच्या इकडे देखील केल्या जात असतील। प्रत्येक भागाभागातली पद्धत वेगळी आहे। तर खंडोबासाठी नैवेद्य केला जातो, आपल्या घरचे जे देव असतात टाकाचे त्यांच्यासाठी नैवेद्य केला जातो। तर तुमच्या इकडे बीजांना काय काय करतात ते देखील मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि आमच्या इकडे मेथीची भाजी, घेवड्याची शेंग, त्यानंतर चणे, उकडून चणे त्याची भाजी करतात, आंबील करतात, आंबील घुगऱ्या असतं, भरलं वांग असतं, त्यानंतर चपातीचा किंवा भाकरीचा काला, हे सगळे पदार्थ मस्त केले जातात आणि बीजा साजऱ्या केल्या जातात। तर तुमच्या इकडे तुम्ही कशा बीजा सेलिब्रेट करता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा। आणि मी आता काय काय करते, कोणते कोणते पदार्थ बनवते बीजांसाठी ते पाहण्यासाठी आपला ब्लॉग कंटिन्यू करा। तर सगळ्यात पहिलं मी जे करणार आहे ते म्हणजे भरलं वांग। तुम्ही पाहू शकताय किती छान आणि फ्रेश वांगी आहे। तर याचं बनवायचं आहे भरलं वांग। त्याच्यानंतर मी इथे चणे उकडून घेतलेले आहेत, त्यानंतर ही जी घेवडा आहे तो आहे, त्यानंतर मेथीची भाजी देखील मी इथं निवडून घेतलेली आहे। पण सगळ्यात पहिलं मी आता भरल्या वांग्याची तयारी करते। तर तुम्ही पाहू शकता वांगी किती काटेरी, मस्त आणि फ्रेश आहेत। तर हे पहा, अशी ही जी वांगी आहेत ती कट करून घ्यायची आहे। अळी वगैरे काही पण असू शकते, तर ते भरून ते आपल्याला चांगलं बघून घ्यायचंय। अशा प्रकारे वांगी कट करून घेणार आहे। एकदम छोटी छोटी वांगी आणलीत भरलं वांग्यासाठी। अशी वांगी खूप छान असतात आणि मस्त काटेरी आहेत। तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा ती कापून आणि मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे कापून। तर ही तयारी पहिली करून घेते। वांगी व्यवस्थित कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून वांग काळं नाही पडत आणि छान आता असं मसाला वांग बनवून घेणार आहे। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची। तर शेंगदाणे भाजून घेते, त्यानंतर खोबरं देखील भाजून घेणार आहे आणि हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे छान आपल्या भरल्या वांग्यासाठी। तर शेंगदाणे घरचे असल्यामुळं मस्त असा कूट करून घेतलेला आहे, जो की आता आपल्याला मेथीच्या भाजीला, घेवड्याच्या भाजीला होईल, त्याच्यानंतर चण्यांना होईल। आणि इकडं जे आहे ते मी शेंगदाणे भाजतीये आपलं खारं वांग करण्यासाठी। तर आता ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, फक्त पटापट भाज्यांना फोडणे द्यायचे, आंबील करायचे आणि चपात्या करून त्यांचा काला करायचा आहे। आता एकदम क्विक ॲक्शनमध्ये सगळ्या गोष्टी करून घेणार आहे। ऑलरेडी यामध्ये खोबरं आहे, मिरची आहे, त्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत, लसूण टाकलेला आहे आणि भरपूर सारी अशी आपल्याला कोथिंबीर देखील टाकायचे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचे छान। तर वाटण इथं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय, ताटात काढून घेतलं आणि वांगी भरून घेतली आहे। आता आपल्याला वांग्याला फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत, मस्त तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारचं मसाला वांग खूप छान लागतं। गॅस पेटवून घेतला, आता आपल्याला भरलं वांग करायचं आहे। तर तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो काय हा मसाला भरलेली वांगी आहेत ती आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे। आलं लसूण पेस्ट व जिऱ्याची फोडणी देऊ शकताय तुम्ही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते मसाले घालू शकतात, जसे तुम्हाला आवडतील, जितकं तिखट। मी फक्त मसाला वाटताना यामध्ये 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यामुळे हे जास्त स्पायसी होणार नाही, म्हणून मी इथे आता मसाला परतून घेताना त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर घरचा जो घरगुती मसाला आहे तो थोडाफार, संडे मसाला आणि ट्रस्ट मी, जर तुम्ही सुहानाचा मटन मसाला जर वापरला तर तो देखील, त्याने देखील भरलं वांग खूप छान होतं। तर मी इथे संडे मसाला टाकलेला आहे मसाला परतताना आणि इथं जो सुहानाचा मटन मसाला आहे तो देखील टाकत आहे। नेहमी वांग करताना हा मसाला टाका, तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट भेटेल आणि तुमचं मसाला वांग देखील खूप छान होईल। तर अशा प्रकारे एकदम छान मी वांगी करून घेते आणि मसाला परतला त्यानंतर त्याच्यामध्ये वांगी टाकून द्यायची, तुम्हाला जे मसाले हवेत ते टाकून द्या आणि मस्त असं मंद आचेवर 10 मिनिटं छान अशी वांगी शिजवून घ्यायची आहे। कुकरमध्ये करण्यापेक्षा कढईमध्ये केली तर अजून छान लागतात। कुकरमध्ये एका शिट्टीतच तुमची वांगी शिजतील।
तर इथे जर कढईत शिजवली तर एक 10 मिनटं मंद आचेवर ताटामध्ये वरती पाणी ठेवून द्यायचं आणि छान वांगी शिजून घ्यायची. आपलं एकदम असं मस्त चमचमीत मसाला वांगं रेडी होतं. मी नेहमी करत असते याप्रमाणे, कधी काळ्या मसाल्यातली कधी हिरव्या मसाल्यातली. तर तुम्ही देखील करून पहा. आणि आता ही जी वांगी आहेत ती मी टाकलेली आहे. मसाला जो होता तो देखील सगळा परतून घेतलेला आहे. खूप छान वांगी लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला माहीतच आहेत. तर भरली वांगी शिजत आहेत तोपर्यंत मी चपात्या लाटून घेते आहे. कारण की आंबीलसोबत चपातीचा काला तर हवाच. चपातीचा देखील करतात आणि भाकरीचा देखील करतात, पण चपातीचा खूप छान लागतो. मस्त चपातीचा गुळाचा काला आणि त्यावर तुपाची धार, वा वा एक नंबर लागतं. तर मी इथं पटापट चपात्या करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला आंबील देखील करायची. माझी इथं आंबीलची देखील तयारी झालेली आहे. काही जण ज्वारीच्या पिठाची करतात, परंतु मी तांदळाची केलेली आहे. त्यानंतर इथं असे 4 दिवे आणि ठम करावे लागतात, जे की आपल्याला पूजेसाठी लागतात, ते देखील रेडी आहे. तर इथे माझे सर्व पदार्थ ऑलमोस्ट रेडी होते. भरलं वांगं किती चमचमीत दिसतंय तुम्ही पाहू शकताय. भात, त्यानंतर चपातीचा काला, आंबील देखील केली होती. काही भागात ज्वारीच्या पिठाची करतात, परंतु आमच्याकडे तांदळाची आंबील करतात. त्यानंतर माझं सगळं रेडी झालं होतं. थोडासा घट्टसरपणा आलेला आहे आंबीलला, परंतु एकदम अशी पातळ आणि गरम गरम आंबील प्यायला खूप छान लागते. आणि काल्या चुरून त्यावर देखील खूप छान लागते. त्यानंतर मी इथं नैवेद्य भरायला घेतले होते. प्रत्येक नैवेद्यावर एक एक दिवा ठेवला जातो आणि तो दिवा देवासमोर लावला जातो. आणि नैवेद्यावर ऑलमोस्ट आपल्याला सगळे पदार्थ ठेवायचे असतात. तर ह्या धर्मरायांच्या बीजा असतात आमच्याकडे. आमच्याकडे ह्या साजऱ्या केल्या जातात दरवर्षी. खंडोबाला नैवेद्य दाखवले जातात. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय देवासमोर मी दिवा लावून घेतला आणि नैवेद्य ठेवला. इतकं प्रसन्न वाटत होतं. ह्या आपल्या ज्या काही परंपरा आहेत त्या खरंच खूप गोड आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजेत. कारण की आपल्या आधीच्या पिढीने त्या जपलेल्या असतात, म्हणून त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. आणि आपण जर काही त्या जपल्या तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत त्या पोहोचणार आहेत. तर मी इथं मस्त असं नैवेद्य दाखवून घेतला होता आणि सगळं बनवलं होतं, त्यामुळं खूप सॅटिस्फॅक्शन भेटत होतं. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या इकडं तुम्ही धर्मरायांच्या बीजा कशा साजऱ्या करता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट थ्रूमध्ये आपल्यालाही आपल्या रीतीभाती, आपल्या परंपरा एकमेकांच्या या दृष्टीने कळतील. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस कडुसकर. आणि तुम्ही तुमच्या बीजा कशा साजऱ्या केल्या ते नक्की मला कळवा. व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्यू.